ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ರಸಿಕ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಮಾಲೆ ಅತಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಜರುಗಿತ್ತು. 21 ಫೆಬ್ರವರಿ 2026ರಿಂದ 25 ಫೆಬ್ರವರಿ 2026ರವರೆಗೆ ಈ ಉಪನ್ಯಾಸಕ ಮಾಲೆ ಅತಿ ಆಕರ್ಷಕವಾಗಿ ಮತ್ತು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನಡೆಯಿತು. ಇಂದು ಬುಧವಾರ 25 ಫೆಬ್ರವರಿ 2026ರಂದು ಸೌ ಮಧುರಾ ಹರಾಡೆ ಗಡಿಂಗ್ಲಜ್ ಮತ್ತು ಸೌ ವಿಶಾಖಾ ಜೋಶಿ ಗಡಿಂಗ್ಲಜ್ ಇವರಿಂದ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ ಕುರಿತು ದ್ವಿಪಾತ್ರದಲ್ಲಿ ನಾಟ್ಯಮಯವಾಗಿ ಅಭಿವಾಚನ ಮಾಡಿ ಅವರು ತಮ್ಮ ದ್ವಿಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಸಾದರಪಡಿಸಿದರು. ಏಕಕ್ರಾಂತಿ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ ಇವರ ಒಂದು ದ್ವಿಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಅಭಿವಾಚನ ಮಾಡಿ ಅತಿ ಆಕರ್ಷಕವಾಗಿ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ ಕುರಿತು ವಿವರಣೆ ನೀಡಿದರು. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಸಿಕ ಉಪನ್ಯಾಸಕ ಮಾಲೆಯ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಆಯೋಜಕರು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು. ರಸಿಕ ಮಂಡಳ ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ ಸಂಕೇಶ್ವರ್ ವ್ಯವಸ್ಥಾಪನೆ ಅತಿ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿತ್ತು. ಈ ಉಪನ್ಯಾಸಕರಲ್ಲಿ ಅನೇಕ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರು, ನಾಗರಿಕರು, ಮಹಿಳೆಯರು ಹೆಚ್ಚು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು. ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ संकेश्वर. त्यांचे सर्वप्रथम आभार मानायला पाहिजे श्री नामदेव देवकी समाज संकेश्वर. व्याख्यानमाला शेवटचं पुष्प ओपण्यासाठी आपल्यासाठी वेळ दिलेला आहे. आलेले गडिंग्लज झोन सौ मधुरा हराडे व सौ विशाखा जोशी यांचे मी मनापासून रसिक मंडळाचे आभार मानतो. यास काय वेळ घेत नाही, सगळ्यांची नावं घेतो. शेवटी एकदम जोरदार टाळ्या वाजवून आभार मानण्याचा निरोप द्यावा. धन्यवाद. सर्वप्रथम प्रायोजक अभिजित पुरणकर आणि परिवार, श्री अनिल नाईक कोल्हापूर, श्री अरविंद कुराणे आणि परिवार व श्री शरद जोशी पुणे आणि परिवार व श्री डॉक्टर नंदकुमार हावड आणि परिवार व श्री नागापन्ना करजगी आणि परिवार, श्री जयप्रकाश सावंत आणि परिवार आणि श्री सुधांशु नाईक कोल्हापूर आणि परिवार यांचे आभार मानतो. त्याचबरोबर निमंत्रण पत्रिका सौजन्य श्री शिवाजी कवळीकट्टेकर आणि परिवार, विशेष सहकार श्री शंकरराव हेगडे आणि परिवार आणि आम्हाला व्यासपीठ कायमस्वरूपी दिलेले आहे ते आमचे विलास कुलकर्णी नोलकर यांचं तुम्ही विशेष टाळ्यावरून अभिनंदन करायचं आहे, कारण आम्हाला कायम हे व्यासपीठ दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर अजून पण आम्हाला आजची व्याख्यानमाला सुरू झालेली आहे. त्यासाठी माईक, खुर्च्या, आसनाची, टेबलाची व्यवस्था करून दिलेली आहे. ते आमचे संकेश्वरचे श्रीकांत उर्फ परीट त्यांचे पण खूप खूप मी आभार मानतो. त्यांचं मला विशेष अभिनंदन करायचं आहे. त्यांच्या शिक्षकांनी असा विषय त्यांना समजावून सांगितला असावा आणि मग त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता आहे. त्यामुळं अशी मुलं ज्या वेळेला व्याख्यानामध्ये ऐकायला येतात तो एक विशेषता क्षण आहे. मला या मुलांच्याकडे बघितल्यानंतर माझ्या आयुष्यातली एक गोष्ट माझ्या लक्षात आली. विचार करत होतो, 3वी-4वीच्या वर्गात शिकणारा मी विद्यार्थी होतो. 75 वर्ष झाली त्याला. आजूबाजूला डोळं उघडे ठेवून पाहिलं की जीव तुटतो बघा. आमचा काळ गेला, आमचं जगलं, आम्ही काय केलं ते उलगडून सांगावं असं वाटतं. ते बी उलगडायले, म्हणजे त्यांचं नाव माझं कवा झालं हे मी समजायला. आता बघा, मी जन्माला आली ती नायगाव. नायगाव सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी खंडाळा म्हणून तालुका आहे. त्यातलं आपलं एक खेळ. चेपटे माणसं गावात राहणारी, पण माणसाला माणूस वळखायचा तेव्हा. त्यात मी तर पाय देवसे पाटलाची थोडीने, मग काही विचारता माझा तोरा. शेताच्या ढेकळ्यातून सुस्तार घालणारा माझा जीव, काट घोसलं काय आणि नाही घोसलं काय, जिकड्या कपाळावर घेऊन गावची फटक भवानी चल फिरत असायची. 4 वर्षाची झाली तेव्हा आई म्हणायची, भाकर टाकायला शिका, आता मोठी झाली ना तू. बरं माझं ध्यान तेव्हा
पिठात पाणी कालवण्याहून मातीत पाणी टाकून चिकूल करण्यावरच असायचं. आई तरी अनन्या पुन्हा दादाच्या मागे जाऊन लपायची. चिच्चा काढणं म्हणा नाहीतर जांभळं काढणं म्हणा. मी आपली पोरं एकदा तुटली ना जांभळाची फांदी पायाखालची. त्यावर चपळ धरून डोंकरायला लागली तर परत रात्री जांभळं खाली पडायला लागली. लई गडबड झाली वरच्यावर. आयो जांभळं, आयो आयो ते पडतीय, आयो फांदी तुटली काय? या आरडाओरड्यानं आई धावत आली. तिनं दादांना बोलविलं. बघा परताप लेकीचं म्हणत माझं लोंबकळणारं ध्यान लावलं. दादा हसायच लागला. दादांनी खाली काढली मला, बरं आई बडबड करत राहिली, लई बडबड करत राहिली. लगीन करायचं हाय तिचं. मोडला हाड आणि झाली हात तुटकी लंगडी तर कोण पत्करी तिला? वजवी जीवाचं वज पोरीची जात आहे. आई ती खरं पण जांभूळ खाते. मी आईला जांभळ टाक म्हणलं आणि धावत सुटले बाहेर. पण तवर दादाने बी विचार केला की पोरीचं लगीन करायचं आहे म्हणून आणि पुण्याच्या फुल्यांच्या मुलाशी माझं लगीन ठरलं. आता मला काय खावं? शेती कसं आहे ते प्रश्नच पडला. त्यांना चिचवर चढता येतं का नाही? हिरीत पोहता येतं का नाही? रातच्याला आकाशातलं चांदण्या मोगऱ्या आवडतात का नाही? कारण ते म्हणून शाळा शिकणार, बुक वाचणार. पर काय बी म्हणा, लगीन करायचं म्हणून माझा जीव कसा तुरतुरायला लागला होता. हा आता आई दादाला सोडून जायचं म्हणजे तसं वाईट वाटणारच की. पण ऊर चढून थुई नाचत होता मोरामध्ये पिसारा फुलून. आता पुण्याला शहराच्या गावी जाणार, टांग्यात बसणार, अजून काय काय नाही म्हणलं तरी नजरेला दिसणारच की. हा तवा पायांनी उमरा वलांडायची पद्धत नव्हती. रामाच्या सीतेनं उमरा वलांडला आणि रावणानं तिला पळवली. बाईच्या जातीनं कसं घर बरं, घराची चूल बरी, चुलीतली लाकडं बरी, हातात फुकणी बरी आणि फुकणीत फुकणारा आपला जीव बरा. नवऱ्याचं सासू सासऱ्याचं करावं बस. अहो आज पोर पहिली दुसरीत गेली म्हणून तुम्ही खुश होत आहे तव आणि जायचो नवऱ्याच्या घरला. अहो माझ्या आमच्या लगीन घाईत ही माणसं जमल्याली. परकर फेडून माझं बुजगावणं लुगड्यात बशिवल्यालं. चेहऱ्यावर बीजनू भार आली, डोक्यावर बाशी गुंडावळ्या, मी जणू गौराई. हळू शेटजीचं बुजगावणं बघत होती. खरं म्हणजे लय हसा येत होतं, कारण ते म्हणून लय हुशारून ऐकलेलं. बरं लई ध्यान दिसत होतं. जशी काय मिळालंय बाळ दिसते. लुगड्यात शिडला पिडा अरे चावला की कटकन. आया चावलं काय चावलं? लुगडं माझं फिटलं. आई पडाली. सावे पोरीची जात लुगडं सांभाळायला नाही. बरं आहे किडा चावतो या. अगं सासरच्या माणसांवर काय ओरडणं उद्धार करणं पाहिजे आमचा. पोरीची जात नवं किडा चावला तर पाचल्या अंगाला जाऊन किडा काढ. उद्धार करू नको आमचा. सासरच्या माणसांवर काय आहे? खरं मी नाचतीय तर आमचं ते शेठजी मोर आलं. आईला म्हणत तिला रागावू नका, पोरगी झाली म्हणून काय झालं, किडा तिला बी चावतोयाच की. जा बघा लुगड्यात काय शिरलं ते. लुगडं माग म्या मोर, लुगडं माग म्या मोर, म्यात गेली किडा काढला. खरं शेठजीच्या मोन्याची निस्ता फुलून आला. माझं पती परमेश्वर. लगीन झाल्यावर सासर मला कधी बी परक वाटायला नाही. त्यात मामांची लई चांगलं होतं. प्रेमानं काम सांगायचं. सागरगोटा खेळा नाहीतर चौकुल्याचा डाव म्हणा. लई प्रेमाने हात मारायचे. आमचं शेठजी नातू सदा शाळेत मशगूल असायचं. त्यांची ही मोठमोठाली पुस्तकं, अभ्यास वाचायचं लिहायचं. शाळेत मास्तरांचं म्हणत लई सारखं होतं.